बोलणार आहोत। मात्र स्पेसिफिकली अजितजी याविषयी तुम्हाला प्रश्न विचारण्यापूर्वी तुमची पहिली प्रतिक्रिया या बजेटवरची। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल घोषणा झाली, हो याचं आम्ही किसान सभेच्या वतीनं स्वागत करतो। कारण कर्जमाफी करू परंतु तारीख सांगणार नाही, अशी जी भूमिका केंद्र राज्य सरकारची होती। मात्र विदर्भामध्ये बच्चू कडू, राजू शेट्टी आणि आम्ही सर्वांनी जे आंदोलन केलं त्या पार्श्वभूमीवर 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन राज्य सरकारला द्यावं लागलं होतं। होय त्यानुसार त्यांनी बजेटमध्ये ही घोषणा केली आणि प्रोव्हिजन केलं, ही चांगली गोष्ट झालेली आहे। मात्र ही कर्जमाफी करताना 2 लाखाची अट टाकल्यामुळे 2 लाखाच्या पेक्षा जास्त ज्यांचं कर्ज थकीत आहे असे शेतकरी यामधून वंचित राहतील। त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा या कर्जमाफीमध्ये केवळ 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानावर त्यांची बोलवणूक होईल। आणि त्याचप्रमाणे आम्ही 30 जून 2026 ची अट यासाठी मान्य केली होती की जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालं ते थकीत कर्जदार शेतकरी 2026 मध्ये होणार होते। त्यामुळे सप्टेंबर 2025 ची जी काही डेडलाईन टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे काही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यातून वंचित राहतील अशी भीती आम्हाला वाटते। शिवाय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होईल, याचा सरळ अर्थ आहे की जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या नव्या अटी शर्ती टाकतील आणि त्यातून 2 लाखाच्या आत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी सुद्धा काही शेतकरी अटी शर्तीमध्ये वगळले जातील अशी रास्त भीती आम्हाला वाटते। त्याच्यामुळे ह्या अटी शर्ती वगळून नियमित अनियमित हा गोळ न घालता 30 जून 2026 पर्यंत जे सर्व शेतकरी थकीत होतील त्या सर्वांचं कर्ज माफ करण्याचा बाबत पुनर्विचार हा राज्य सरकारने करावा, ही विनंती आम्ही या संदर्भामध्ये हे स्वागत करत असताना करतो आहे। अजितजी आत्ताच म्हणजे आता काही मिनिटं झालेली आहेत ही घोषणा होऊन आणि त्यानंतर अनेकांना अनेक प्रश्न पडलेले आहेत। तुम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं या सगळ्या कर्जमाफीच्या आणि त्याच्या फॉर्मॅटचा निश्चितपणे अभ्यास केलेला असेल। मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा 2 लाखांचीच कर्जमाफी करण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा तोच आकडा समोर येतो आहे। मात्र प्रश्न असा आहे की समजा एखाद्या शेतकऱ्याचं 3 लाख रुपये कर्ज असेल तर त्याला या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी ऑटोमॅटिकली त्याचं 2 लाख रुपये कर्ज कमी होईल आणि त्याला केवळ 1 लाख रुपयेच फेडायचे आहेत की जोपर्यंत तो 1 लाख रुपये फेडून 2 लाखाच्या आत त्याचं कर्ज आणत नाही तोपर्यंत तो या योजनेला पात्र होणार नाही? काय नेमकं हे चित्र असू शकेल सध्याचं? आता जी घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे हो त्याच्यामध्ये 2 लाखाच्या आत थकीत असणाऱ्या कर्ज माफीबद्दलच फक्त विचार करण्यात आलेला आहे। बरं, त्यामुळे हे स्पष्ट आहे की 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी या कर्जमाफी योजनेचा भाग नसतील। राज्य सरकारला जर असं वाटलं की 2 लाखापेक्षा ज्यांचं जास्त कर्ज आहे त्यांना वन टाइम सेटलमेंट योजना द्यायची आणि 2 लाखाच्या वर त्यांचं जे कर्ज होईल ते त्यांनी जर फेडलं आणि फेडून ते 1 लाखापर्यंत आले तर 2 लाखापर्यंत आले तर 2 लाखाच्या आतील कर्जाची जबाबदारी राज्य सरकार घेईल, अशा प्रकारे जर मार्ग काढण्यात आला तर मग मात्र 2 लाखाच्या वर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। अर्थातच त्या प्रकारची योजना वन टाइम सेटलमेंटची नवी योजना ही राज्य सरकारला आणावी लागेल आणि त्या प्रकारे ज्या सगळ्या बँकांबरोबर बोलून त्याबद्दलचा निर्णय करावा लागेल। तूर्त तरी 2 लाखाच्या वर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा विचार या कर्जमाफीमध्ये करण्यात आलेला नाही असं घोषणेच्या आधारे आपल्याला म्हणता येईल। ठीक आहे, धन्यवाद अजितजी या सविस्तर चर्चेबद्दल। खरं तर ही आपली पहिली प्रतिक्रिया आहे, अजून याचे अनेक तपशील येणं बाकी आहे। त्यामुळे ही योजना नेमकी कशी त्याची अंमलबजावणी होते आणि त्याच्यामध्ये जे पात्रतेचे निकष आहेत ते सरकार नेमके कुठले निकष त्याच्यामध्ये निश्चित करतं यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत। तूर्त धन्यवाद।